सद्विद्येच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे अहंकार. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्याचे मन अहंकाराने भरलेले आहे तिथे ज्ञानाचा शिरकाव होणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे काठोकाठ भरलेल्या पेल्यामध्ये कितीही अमृत ओतले तरी ते बाहेरच वाहून जाते, तसेच मला सर्व काही समजते असा अहंकार बाळगणाऱ्या व्यक्तीला सद्विद्या कधीच प्राप्त होत नाही. खऱ्या ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे मी काहीच नाही ही जाणीव असणे. आपण अनेकदा आपल्या संपत्तीचा, रूपाचा किंवा आपल्या पदव्यांचा अहंकार बाळगतो, पण समर्थ सांगतात की हे सर्व नाशिवंत आहे. सद्विद्या आपल्याला हे शिकवते की खरा करता धरता हा ईश्वर आहे, आपण केवळ निमित्त आहोत. जेव्हा माणसाच्या मनातून हा मीपणा गळून पडतो तेव्हाच त्याला विश्वातील अगाध सत्याचे दर्शन घडते. अहंकार हा अज्ञानाचा सख्खा भाऊ आहे, जो आपल्या बुद्धीवर पडदा टाकण्याचे काम करतो. आजच्या जगात ज्याला आपण सेल्फ इम्पॉर्टन्स म्हणतो, तो अनेकदा अहंकाराचे स्वरूप असते. दुसऱ्याला कमी लेखणे किंवा स्वतःलाच श्रेष्ठ मानणे हे सद्विद्येच्या विरुद्ध आहे. समर्थांनी दासबोधात स्पष्ट केले आहे की नम्रता ही ज्ञानाची कसोटी आहे. ज्याचा अहंकार जितका कमी त्याची सद्विद्या तितकीच प्रगल्भ. जो स्वतःला रिकामा करतो तोच ईश्वरी ज्ञानाने भरला जाऊ शकतो. जर तुम्हाला खरोखर प्रगती करायची असेल आणि मनाची शांती मिळवायची असेल तर हा मीपणाचा फुगा फोडून टाका. स्वतःच्या चुका मान्य करायला शिका आणि प्रत्येक गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेण्याऐवजी ते निसर्गाला किंवा ईश्वराला द्यायला शिका. जेव्हा अहंकार संपतो तेव्हाच खऱ्या सद्विद्येचा उदय होतो. समर्थांचे हे अमूल्य विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.